थंडीची चाहूल लागताच आहारामध्ये आपण विविध प्रकाराने मेथीचे सेवन करतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे हे असे मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे. हे पराठे तयार करताना मी अजिबात यामध्ये दह्याचा वापर केला नाही आहे, तरीसुद्धा हे असे मस्त मऊ लुसलुशीत तयार होण्यासाठी एक साधी सोपी पद्धत पाहणार आहोत. दही न वापरल्यामुळे हे साधारण 3 ते 4 दिवस अगदी आरामात टिकतात. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी सर्वप्रथम ही अशी मेथीची पानं स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहेत. शक्यतोवर देठाचा भाग घ्यायचा नाही, कारण पानाचा भाग घेतल्यामुळे मेथीचे पराठे लाटताना फाटले जात नाहीत. या कपने हलके दाब देऊन मी 1 कप इतके ही मेथीची पानं घेतलेली आहेत. अगोदर मेथीची पानं निवडायची, धुवायची, निथळून घ्यायची आणि मग ही अशी चिरून घ्यायची आहेत. चिरल्यानंतर मग मेथीची पानं कधीही धुवू नयेत, नाहीतर त्यामधलं जीवनसत्व कमी होतं. ही अशी अगदी बारीक मी मेथी चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये थोडीशी स्वादासाठी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीची सुद्धा देठं अजिबात घेतलेली नाही आहेत, फक्त पानांचा भागच घेतलेला आहे. देठं घेतली तर काही हरकत नाही, फक्त मेथीचा पराठा लाटताना बऱ्याच ठिकाणी फाटला जातो, म्हणून मी मेथीची पानंच वापरते शक्यतोवर. आता कोथिंबीरसुद्धा मस्त अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर हे आपण एका परातीत किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता जेवढी मेथीची पानं होती तेवढंच आपल्याला इथे गव्हाची कणिक वापरायची आहे. मी घट्ट दाब देऊन भरून हे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता 1/2 कप इतकं डाळीचं पीठ म्हणजे बेसन घ्यायचं आहे. याच्याने मस्त खमंगपणा आपल्या या पराठ्यांना येतो. तसेच चवीपुरते मीठ घालायचे आहे. आता इथे आपण काही मसाले घालणार आहोत. त्यामध्ये 1/2 चमचा हिंग घातलेला आहे, 1 चमचाभर धना पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचाभर साधारण लाल तिखट घालणार आहोत. पण लाल तिखट हे मी फार तिखटाचं घातलेलं नाही आहे, कमी तिखटाचं हे लाल तिखट आहे, कारण इथे मी हिरव्या मिरच्या, आलं आणि लसणाचा सुद्धा वापर करणार आहे. त्यामुळे हे आपण आता चांगलं मिक्सरला फिरवून घेऊयात. त्याचीही साधारण 1 चमचाभर मी पेस्ट टाकली. त्यानंतर 1 चमचा ओवा घालायचा आहे. ओवा हा हातावर चोळून घातला म्हणजे त्याचा स्वाद छान येतो. आणि 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. आता हे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. या मेथीच्या पानांना बरंचसा ओलसरपणा असतो, त्यामुळे हे असं मी एकदा चोळून चांगलं पिठामध्ये मिसळून घेतलं. आता यामध्ये आपण दही घालणार नाही आहेत, तर त्याकरता काय करायचं ते सुद्धा सांगते. त्याकरता आपण इथे 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून इतकं तेल घालणार आहोत. साधारण 2 टेबलस्पून तेल लागणार आहे, त्यापैकी 1.5 टेबलस्पून तेल मी इथे वापरलेलं आहे. जर तुम्ही दही घालणार असाल तर 1/2 कप इतकं दही घालायचं आहे. पण जर प्रवासासाठी बनवणार असाल तर मात्र दह्याचा वापर अजिबात करायचा नाही, नाहीतर हे पराठे खराब होण्याची शक्यता असते. आता हे तेल लावून मी सगळं या पिठाला चांगलं असं चोळून घेतलेलं आहे. हे असं चोळल्यामुळे पिठाच्या प्रत्येक कणाला तेल छान लागलं जातं आणि पराठे आपले बराच वेळ म्हणजे अगदी 2 दिवससुद्धा छान मऊ लुसलुशीत राहतात. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि साधारण आपण जशी चपाती बनवण्यासाठी कणिक भिजवतो तशीच अगदी फार सैल नाही किंवा फार घट्ट नाही अशी ही मी चपातीसारखीच कणिक भिजवून घेतली. आता आपण सुरुवातीला 1.5 टेबलस्पून इतकं तेल वापरलं होतं आणि आता मी अर्धा टेबलस्पून इतकं तेल वापरलं, म्हणजे एकंदर 2 टेबलस्पून इतक्या तेलाचा वापर आपण केलेला आहे. पण जर तुम्ही दही घालणार असाल तर मात्र 2 टीस्पून म्हणजे अगदी लहान चमच्याने 2 चमचे तेल इतकं पुरेसं होतं. आता हे पीठ आपण थोडा वेळ म्हणजे साधारण 4 ते 5 मिनटं झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. यापेक्षा जास्त वेळ मुरण्यासाठी ठेवायचं नाही, नाहीतर हे पीठ सैल होण्याची सुद्धा शक्यता आहे. 4-5 मिनटानंतर मी हे पीठ आता चांगलं मळून घेतलेलं आहे आणि याच्या आपल्याला लहान लहान लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. जसे आपण फुलक्यांसाठी फार लहान लहान गोळे तयार करतो तसेच हे मी साधारण 9 असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्यातीलच एक लहान गोळा घेतला आणि तो गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे. आपल्याला शक्य होईल तेवढं कमीत कमी पिठाचा वापर करून हा पराठा जास्तीत जास्त पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण जर जास्तच पीठ लावलं तर मात्र पराठा वातड होऊ शकतो.
अगदी पातळ असे हे पराठे छान मऊ लुसलुशीत राहतात. त्यामुळे जास्त जाडसर हा पराठा लाटू नये. बघा, मी अगदी पातळ म्हणजे फुलक्यांपेक्षा सुद्धा पातळ असा हा पराठा लाटून घेतलेला आहे. असा पातळ लाटल्यामुळे तो छान मऊ तर होतोच, पण शेकण्यासाठीचा अगदी म्हणजे फार कमी वेळ असा लागतो. आता म्हणून मी सगळेच पराठे हे असे एका ताटात किंवा असं कशावरही काढून ठेवू शकता. हे पराठे खूप पातळ असल्यामुळे ते शेकण्यासाठी फार कमी वेळ लागतो. म्हणून एक पराठा लाटून दुसरा शेकवेपर्यंतचा वेळ आपला तितकासा पुरत नाही. म्हणून सगळे पराठे हे असे लाटून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला मोठ्या आचेवर मस्त भराभर पराठे शेकवता येतात. मी आता सगळेच पराठे या पद्धतीने असे लाटून घेतलेले आहेत आणि हे असे ठेवून घेतलेले आहेत. जर तुम्हाला ते एकामेकाला चिकटतील असं वाटत असेल तर थोडे लांब लांब ठेवले तरीही चालतील. इथे आता पराठे शेकण्यासाठी मी तवा चांगला मोठ्या आचेवर गरम करून घेतलेला आहे. पहिला पराठा शेकण्या अगोदर थोडंसं तव्यावर तेल घालून घेतलं आणि मग पराठा घालून घेतलेला आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. पहिलाच पराठा आहे, तव्याला चिकटायला नको म्हणून कडेने थोडंसं तेल सोडलं. साधारण 30 सेकंदानंतर लगेचच हा पराठा उलटवून घ्यायचा आहे. फार वेळ पहिली बाजू शेकवायची नाही आहे, कारण असं केल्याने आपले पराठे मऊ न होता थोडेसे कडक होऊ शकतात. आता दुसरी बाजू मात्र चांगली मी बघा अशी डाग येईपर्यंत शेकू दिली. दुसऱ्या बाजूला सुद्धा हे असं भरपूर तेल लावून घेतलेलं आहे. दोन्ही बाजू असे हलके डाग येईपर्यंत चांगलं भरपूर तेल लावून खरपूस असे मोठ्या आचेवर शेकू द्यायचे. आता दुसरा पराठा घालताना सुद्धा बघा, आता आपल्याला तेल लावण्याची गरज नाही. दुसऱ्या पराठ्याची सुद्धा पहिली बाजू अगदी कमी शेकली की लगेच उलटवून घ्यायची. मोठ्या आचेवरच हे पराठे शेकू द्यायचे आहेत. थोडा जरी लहान गॅस केला तरीसुद्धा हे पराठे वातड होतात किंवा थोडेसे कडक होतात. मी उलटण्याने दाब देऊन देऊन हे पराठे चांगले असे भरपूर तेल लावून खरपूस डाग येईपर्यंत शेकू देत आहे. हे असे मस्त पराठे उलटण्याने दाबून चांगले शेकून घेतले की ते पटकन शेकले जातात आणि छान मऊ लुसलुशीत राहतात. बघा, इतके छान हे असे थंड झाल्यानंतरसुद्धा मऊ लुसलुशीत आपले पराठे तयार झाले आहेत. याचं कारण आहे की आपण अगदी पातळ लाटले, दुसरं म्हणजे मोठ्या आचेवर शेकले, म्हणून हे पराठे अतिशय मऊ लुसलुशीत तयार होतात. यामध्ये आपण जरासुद्धा दह्याचा वापर केला नाही आहे, त्यामुळे हे पराठे एक 3 ते 4 दिवस अगदी आरामात टिकतात. मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी, प्रवासासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने पराठे तयार करू शकता. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.